सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी आपण अनुवाद याचा 26वा अध्याय आणि 19वे वचन वाचूया। म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रापेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान या बाबतीत तुला श्रेष्ठ करेन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव याची पवित्र प्रजा होशील। वाचलेलं वचन देवबाप तुमच्यासाठी आशीर्वादित करो। आणि देव या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगत आहे की आम्ही देवाची पवित्र प्रजा व्हावं आणि देवाची पवित्र प्रजा होण्यासाठी देवाची इच्छा आहे की आम्ही देवाचे सर्व विधी पाळावेत, सर्व नियम पाळावेत, सर्व आज्ञा पाळाव्यात आणि देवावरती आम्ही अंतःकरणापासून विश्वास ठेवावा आणि देवाच्या सर्व आज्ञा, सर्व विधी व सर्व नियम आम्ही काळजीपूर्वक पाळावं आणि जीवे भावे आम्ही त्या जिवंत देवावर विश्वास ठेवावा। परमेश्वर हा माझा जिवंत देव आहे हे देखील आम्ही मान्य करून त्याच्या मार्गानं चाललं पाहिजे। आणि हे मान्य करून जर आपण सांगितलेल्या पद्धतीनं जर चालणार आहे तरच आपण परमेश्वराची खास प्रजा होऊ शकणार आहे। आणि म्हणजे देव आमची प्रशंसा करेल, आमचं नाव लौकिक करेल आणि परमेश्वर आपल्याला मान सन्मान आदर देखील देईल आणि परमेश्वर आपल्याला श्रेष्ठ करेल आणि मग आपण देवाचे खास प्रजा होणार आहे आणि आमच्या प्रजेचा राजा परमेश्वर असणार आहे। देवबाप आजचं वचन आशीर्वादित करो आणि देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव, तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य देव आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करताय। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आम्ही देवा तुझं उपकार आभार मानतो। आजचं वचन ज्यांनी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि प्रभू ज्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो त्यांना आशीर्वाद दे, आरोग्य दे, त्यांची काळजी घे, त्यांच्या संगती राहा, त्यांचं येणं जाणं सर्व आशीर्वादित कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर, त्यांना आरोग्यानं सामर्थ्यानं भर व देवा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांच्या जीवनामध्ये घडव, त्यांना अद्भुत अशी साक्ष तू दे आणि त्यांच्या सर्व समस्या अडचणी दूर कर आणि परमेश्वरा त्यांच्याकडून तुझं गौरव तो अधिक आणि अधिक करून घे। येशूच्या नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल आणि देवाचं गौरव होईल। आमेन।